पुरुषांच्या काही समस्या असतील, जसं की पुरुषत्वाशी समस्या असतील किंवा शुक्राणू संदर्भात काही समस्या असतील किंवा अंडकोशाशी संदर्भात काही समस्या असतील, तर त्याच्या संदर्भात समस्यांसाठी किंवा जननेंद्रियाशी निगडीत काही संदर्भात समस्यांसाठी, अशासाठी तर खालच्या भागामध्ये, जननेंद्रियाच्या भागामध्ये, ज्याप्रमाणे आपण लहान मुलाला लंगोटी बांधतो बघा, बरोबर आहे. मागून कापड असतं, पुन्हा खालून एक येत आणि वरी असं तिन्हीचे एकत्र जिथं गाठ मारतो त्याप्रमाणे, त्याचप्रमाणे अगदी अ, जननेंद्रियासाठी अ, ओल्या कापडाची गुंडळी असं सुद्धा तिथं वापरता येतं. जर काही लोकांच्या वृषणामध्ये दुखत असतं, पेन असतं, तर अशा लोकांसाठी सुद्धा तिथे ही गुंडाळी उपयोगी पडते किंवा ही गुंडाळी घातल्याच्या नंतर परत आता गुंडाळी थंड आणि गरम ही कशी करायची? थंड करायची असेल, तर वरून जे आहे, ते आपण काय म्हणलं काल सुद्धा पूर्ण गुंडाळी केल्यानंतर वरून चादर पांघरून आपण झोपली होती. बरोबर आहे. परंतु हे केल्यास काय होतं, गुंडाळी गरम होते. आलं का लक्षात? आणि गुंडाळी आपल्याला थंड पाहिजे असेल, तर वरून काय करायचं, चादर पांघरायची नाही. आणि काही कालांतराने गुंडाळी बदलत राहायची, अशा स्वरूपात. थंड स्वरूपात पाहिजे असेल तर अशी करायची, गरम स्वरूपात पाहिजे असेल तर चादर लपेटून आपण तिथं करू शकतो. जसं की मड पॅक बघितले आपण, त्याच्यामध्ये सुद्धा थंड जर मड पॅक हवा असेल, तर वरून काही झाकायचं नाही. आणि जर गरम मड पॅक पाहिजे असेल, तर वरून चादर वगैरे झाकून ठेवायचा आणि शरीराच्या उष्णतेनं तो मड पॅक गरम होतो किंवा शरीराच्या उष्णतेनं आपली जी गुंडाळी असते मधली, ती गरम होते. आलं का लक्षात? ते दोन्हीचे फायदे त्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा स्वरूपामध्ये असतात. त्यासोबत जननेंद्रियाच्या गुंडाळीच्या नंतर छातीसाठी सुद्धा आपल्याला गुंडाळी वापरता येते आणि पोटासाठी सुद्धा. काल पोटासाठी आपण पाहिले, ज्यांचं पोट वगैरे वाढलेलं आहे, अशा लोकांसाठी सुद्धा ही थंड अगोदर गुंडाळी, त्याच्यानंतर वरून चादर गुंडाळणे, म्हणजे जास्तीत जास्त घाम, स्वेद जो आहे, तो बाहेर आपल्याला त्याच्या मार्फत काढता येतो आणि त्याचे आपल्याला फायदे घेता येतात. हा झाला गुंडाळीचा संदर्भ. त्याच्यानंतर आणखीन जलचिकित्सेमधल्या काही चिकित्सा बघायच्या आहेत. त्याच्यानंतरचा जो भाग आहे, तो एनिमाचा भाग आहे. एनिमा किंवा अ, गुदद्वाराद्वारे काही औषधं प्रविष्ट करणं किंवा नुसतं पाणी प्रविष्ट करणं. आता आयुर्वेदामध्ये हा भाग थोडा किचकट अशा स्वरूपाचा आहे. तिथं वेगवेगळ्या औषधी प्रविष्ट केल्या जातात. वेगवेगळे कल्प. तो भाग सगळा सविस्तर अशा स्वरूपाचा आहे. तो भाग आपल्याला बघायचा नाही. तर इथं किंवा योगदर्शनात पण नाही. आपलं योगशास्त्र जे आहे, हठयोगशास्त्र, अ, आपले कोणकोणते ग्रंथ आहेत 2 महत्त्वाचे, घेरंड संहिता किंवा हठयोग प्रदीपिका. या दोन्हीमध्ये सुद्धा हठयोगामध्ये बस्ती नावाचा प्रकार दिलेला आहे. बरोबर आहे. जलबस्ती. त्याच्यामध्ये सुद्धा द्वारे एखादी नाल टाकून अ, उघड्या टोपल्यात पाणी भरून त्याच्यावर अधांतरी बसायचं आहे आणि पोटाला आकृष्ट करून मूलबंध बांधला, की ते पाणी आपोआप जातं असं सुद्धा वर्णन हठयोग ग्रंथामध्ये आपल्याला मिळतं. मग हा जो प्रकार आहे, हा प्रकार सुद्धा जलाशीच निगडीत आहे. म्हणजे आपण काय म्हणूयात, की जिथं-जिथं जलाचा वापर करून शारीरिक आरोग्य मिळवलं जातं, त्या-त्या ठिकाणी आपण ही जलचिकित्सेमध्ये त्याची उदाहरणं आपण तिथं लिहू शकतो. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, जलबस्तीमध्ये अ, एखादं कॅथेटर वापरून जलबस्ती करायची किंवा विथआऊट कॅथेटर वापरून सुद्धा जलबस्ती त्या ठिकाणी करता येते. आता हा संदर्भ झाला हठयोग ग्रंथांमधला. पण आता नैसर्गोपचार याच्यामधला जर संदर्भ बघायचा गेला, तर याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. तर याच्यामध्ये सुद्धा पाणी वापरायचं आहे आणि त्याची कृती कशी आहे, पद्धत कशी आहे, तर ज्या व्यक्तीला आपण एनिमा द्यायचा आहे, त्या व्यक्तीला पलंगावरती असं पहुडू द्यायचं आहे. 2 पाय असे उभे असतील आणि त्याच्या उदद्वाराद्वारे एक नळी असते, विशिष्ट अशा प्रकारची नळी असते काचेची. ती प्रविष्ट केली जाते आणि विशेष तिथं काळजी घ्यावयाची गोष्ट म्हणजे काय, त्या नळीला थोडंसं तेल वगैरे लावून ती प्रविष्ट करावी लागते आणि त्याच्यानंतर कमीत कमी 3 इंचापर्यंत ती नळी आत गेली पाहिजे. आणि ही रचना जी कशी आहे,
इनिमा दिल्या जाणाऱ्या जे साधनं आहेत तशी या साधनांची रचना कशी आहे? तर ज्याप्रमाणे बाष्प स्नानासाठी कपाटाची पेटी होती बघा, तशाप्रमाणे याच्या साठी सुद्धा एक साधन लागणार आहे. ज्याप्रमाणे सलाईन असतं बघा, सलाईन लावलेलं पाहिलंय तुम्ही, सगळ्यांनीच पाहिलंय, कोणी पाहिलं नाही असं नाही. तर वर उंचावरती एक बाटली अडकवलेली असते. त्याच्यामध्ये प्लास्टिकची असते. याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक, मेटल किंवा ग्लास म्हणजे काचेची अशा वेगवेगळ्या स्वरूपातील असेल, पण रचना मात्र तशीच असेल. उंचावर असेल आणि त्याला एक नळी जोडलेली असेल. कशासाठी? तर त्या पॉटमधून पाणी बाहेर येण्यासाठी नळी जोडलेली असेल आणि ज्याप्रमाणे सलाईनला एक बटन असतं मागे-पुढे करतो बघा आपण. त्या बटनद्वारे आपण ते पाणी किती प्रमाणामध्ये पुढे सोडायचं आहे किंवा बंद करायचं आहे किंवा जास्त सोडायचं आहे ते नियंत्रणात करतो. त्याप्रमाणे या एनिमामध्ये सुद्धा वर एक बाटली, त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 लिटरपर्यंत पाणी ओतून पाणी भरून घ्यायचं आहे आणि विशेष करून इथं काळजी काय घ्यायची आहे तर त्या पाण्याची, ते जे पाणी आहे ते निर्जंतुक असलं पाहिजे. निर्जंतुक म्हणजे काय? हे जर समजा आपण आता सहसा विहिरीचं वगैरे पाणी तुम्ही तर शहरात पीत नसाल किंवा बोरचं पीत असाल, जस्ट त्यांच्या घरात बोर झालेले आहे. तरी पण विशेष करून प्रत्येकाच्या घरात फिल्टर सुद्धा आलेले आहेत किंवा फिल्टर नसले तरी आपण बाहेरून जाऊन ₹5-10 देऊन फिल्टरचं पाणी आणत असतो. म्हणजे पाण्याविषयी जागरूकता आता अलीकडे वाढलेली आहे. ठीक आहे. म्हणजे इथं सांगण्यामागचा उद्देश काय आहे? तर हे एनिमासाठी जे वापरलं जाणारं पाणी आहे, निर्जंतुक असायला पाहिजे. फिल्टरचं जरी असलं, तरी ते पाणी काय करायचं आपल्याला उकळायचं आहे. उकळून त्या पाण्याला गार करायचं आहे. म्हणजे काय? तर राहिले-साहिले मधले 1-2 जंतू जरी असले, तरी ते मरून जातात आणि पाणी काय होतं? निर्जंतुक होतं. म्हणजे काय? कशासाठी? तर आपण हे पाणी आतल्या शरीराच्या आतल्या भागामध्ये प्रविष्ट करणार असतो. त्याच्यामुळं मध्ये जर गेलं, तर मध्ये जर जंतू वगैरे असतील, तर मधल्या भागाला इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून हे पाणी अगोदर आपल्याला निर्जंतुक अशा स्वरूपामध्ये करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अ, आता समजा ज्याप्रमाणे सलाईनची बाटली वर आहे अडकवलेली, त्याचप्रमाणे ही बाटली सुद्धा वर अडकवायची आहे. त्याला नळी आहे, त्याला एक नियंत्रक बटन आहे आणि पुढे सलाईन आपल्याला नसामध्ये ही करण्यासाठी, प्रविष्ट करण्यासाठी सुई जशी असते, त्याला सुई असते, फक्त याच्यामध्ये कॅथेटर असतो आणि ही नळी जी असते ती थोडी मोठी असते. कॅथेटर गुदद्वाराद्वारे आपल्याला मध्ये प्रवेश करायचा असतो आणि 3 इंचापर्यंत तो प्रविष्ट करायचा असतो. प्रविष्ट केल्याच्या नंतर बघा एक इमेज दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे शेअरिंग चालू करा. प्रविष्ट केला, की काय करायचं तो नियंत्रक जो बटन आहे ते चालू करायचं आणि पाणी मधून बाहेर यायला सुरुवात होते. म्हणजे आपल्या गुदद्वाराद्वारे मध्ये पोटात जातं ते पाणी. पोटामध्ये म्हणजे कुठं नेमकं? कोण्या भागामध्ये जाईल सांगा बरं? लहान आतड्यात जाईल का मोठ्या आतड्यात जाईल? का जठरात जाईल? बघूया एका इमेजमध्ये तुम्हाला लक्षात येईल. हे अशा प्रकारे प्रविष्ट केली जाते. नळी आहे बघा, ही प्रविष्ट केलेली नळी आहे आणि या नळीद्वारे काय होतं, ते बटन चालू केलं, की वरच्या बाटलीतील पाणी खाली यायला चालू होते. नळीद्वारे पाणी मग कुठं जातं? सलाईनचं पाणी आपल्या शिरेमध्ये जातं. त्याप्रमाणे या नळीचं पाणी या मोठ्या आतड्यामध्ये प्रविष्ट करतं. मग हळू ते मोठं आतडं काय होतं? पाण्यानं भरायला लागतं. बघा कसं भरतं. बघा, आता त्याच्यामध्ये फक्त नळी प्रविष्ट केलेली दाखवलेली आहे. आता याच्यात पाणीमध्ये कसं संचार केलंय बघा. मध्ये पाणी संचार केलेला आहे म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये पाणी वाहत आहे आणि हे आतडं पाण्यानं काय होत आहे? भरत आहे. आलं का लक्षात? आणि अ, हे डॉट जे दाखवलेले आहेत लाल रंगाचे ते काय आहेत? तर मल आहे. आपल्या मोठ्या आतड्यामध्ये असणारा तो काय आहे? मल आहे. आणि आता याचा विशेष काय फायदा आहे? किंवा
त्याच्यासाठी आपल्याला आणखीन काय खबरदारी घ्यावी लागते त्याच्याविषयी आपण बघूया. तर बघा, हे पाणी जे आहे, आता आपल्याला प्रविष्ट कधी करायचं आहे, तर सकाळी उपाशी पोटी ही क्रिया आपल्याला करायची आहे. सकाळी उपाशी पोटी ही क्रिया करायची आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे काय बघा, तर हे जे कॅथेटर असतं ते 24 नंबरचं वापरावं असं म्हटलेलं आहे. 24 नंबरचं वापरावं. आणि आता इथं आणखीन काय काळजी घ्यायची आहे, जर समजा आपण हे पाण्याच्या वेळी प्रविष्ट करतो किंवा नर्स वगैरे सलाईन लावताना काय करतात, थोडं पाणी अगोदर खाली सोडतात बघा, खाली सोडतात आणि मग त्याच्यानंतर काय करतात, तर ते आपल्या शिरीमध्ये प्रविष्ट करतात. त्याचप्रमाणे याच्यामधलं सुद्धा अगोदर थोडस खाली सोडायचं आहे पाणी. का? कारण तर त्याच्यामधला जो वायू आहे तो वायू निघून जाईल याच्यासाठी तशी क्रिया करून घ्यायची आहे. आणि ही क्रिया करताना जर त्या व्यक्तीला काही त्रास होत असेल, तिथं काही वेगळीच लक्षणं दिसून येत असतील, तर अशा वेळी ही क्रिया थांबवायची आहे. ही झाली याची सावधानगिरी. परंतु आता हे पाणी पूर्णतः आपल्या मोठ्या आतड्यामध्ये प्रविष्ट झाल्याच्या नंतर मग मात्र तो कॅथेटर काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. आणि आता इथं आणखीन एक विशेष घ्यावयाची काळजी म्हणजे काय, तर टॉयलेट जे आहे ते रुग्णाच्या जवळ असायला पाहिजे. म्हणजे आता हे पाणीमध्ये प्रविष्ट केलं की अचानक तिथं आपल्याला मलप्रवृत्ती होऊ शकते आणि लगेचच मलप्रवृत्ती सुद्धा होऊ शकते किंवा काही काळ थांबवून प्रवृत्ती होऊ शकते असं, किंवा थांबून थांबून मलप्रवृत्ती होऊ शकते. परंतु उद्देश काय आहे, मुख्य उद्देश काय आहे, तर मोठ्या आतड्यामध्ये साचलेला जो मल आहे तो बाहेर काढणं हा मुख्य उद्देश आहे. आणि टॉयलेटमध्ये गेल्यानंतर हा मल जो आहे काही जणांचा एकदाच फुटतो, काही जणांना सावकाश सावकाश फुटतो, अशा तऱ्हेनं मल विसर्जन होतं. परंतु आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे काय, तर एकदा मलाला जाऊन आल्यानंतर मलत्याग करून आल्यानंतर लगेचच आपल्याला हे करायचं नाही, तर तिथंच टॉयलेटच्या जवळ आपल्याला थोडा वेळ बसून राहायचं आहे किंवा कालांतराने आणखीन आपल्याला मलप्रवृत्ती होऊ शकते. अशी काळजी विशेष तिथं घ्यावयाची गरजेची आहे. तर आता याचे लाभ काय आहेत मग? कशासाठी हे वापरलं जातं? काय आहे मुख्य उद्देश किंवा याचा सिद्धांत किंवा याचं तत्व काय आहे? त्याचं तत्व आहे, की मलाशयामध्ये साचल्या ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास आहे म्हणजे काय? तर यांची मलप्रवृत्ती सोपी होत नाही किंवा मलत्याग करताना त्रास होतो किंवा मलत्याग करताना मल जो आहे तो खडा टाईप म्हणजे निब्बर अशा स्वरूपामध्ये होत असतो. आणि हा खडा टाईप मल जरी असला तरी त्याच्यामुळं सुद्धा काय होतात, पोटामध्ये वेदना होऊ शकतात किंवा कंबर दुखू शकते. अशी सुद्धा लक्षणे तिथं दिसू शकतात. परंतु आता बघा, वेगवेगळी कारणं किंवा वेगवेगळी लक्षणं जी आहेत ती आपण दूर करण्यासाठी इथं मदत होते. किंवा मलावरोधामध्ये असं म्हणलेलं आहे, की आतड्यांमध्ये मल साचून राहतो. मल लवकर बाहेर टाकला जात नाही आणि साचून राहिलेला मल हा कुजत जातो असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि ही सगळी प्रक्रिया थांबवण्यासाठी किंवा ही घाण साचलेली पोटातली बाहेर काढण्यासाठी एनिमा हा इथं विशेष प्रयोग आपल्याला जलचिकित्सेद्वारे करता येतो असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. नसेल तर पुढे बघूया लगेच. पुढचा भाग आहे वमन. आता हा जो निमा होता याच्यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तो वेगळा आहे, सविस्तर आहे तो. त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं दिली जातात. परंतु हा जो निसर्गोपचारामधला इनिमा आहे तो फक्त पाण्याद्वारे दिला जातो. फक्त पाण्याद्वारे. आणि हे वापरलं जाणारं पाणी कसं असावं? अतिशय थंडही असू नये, अतिशय गरमही असू नये. म्हणजे बघा, जलनेती करताना आपण जे पाणी वापरतो
ते पाणी कसं असावं हो? सांगा बरं. त्याची परीक्षा आपण कशी करायची की हे पाणी योग्य आहे जलनेती करण्यासाठी? ते पाणी कशी सर परीक्षा थोडस करता तुम्ही? मई नसते कोमट आणि असते. थंड कोमट पाणी असते. कोमट असतं आणि त्याच्यात मीठ घातलेलं असतं थोडं. बरं ठीक आहे. माझा प्रश्न बघा काय आहे. ते पाणी तुम्ही चेक कसं करता की हे पाणी आपल्याला जलनेती करण्यासाठी योग्य आहे? चेक कसं करता? आता पाण्याबद्दल तुम्ही माहिती सांगितली, गरमही असू नये, थंडी असू नये, कोमट असावं, मीठ घातलेलं असावं. ठीक आहे. एक एक चेक कसं करता आपण येईल बोट आपल्याला? बुडवून बरोबर हा म्हणजे गरम पाण्यात आहे बोट का नाही? बुडवून चेक करू शकतो ना सर. बोट हात बुडवून घालून चेक करतो. हा, आपण बोट बुडवून चेक करू शकतो किंवा आपण समजा लहान बाळाला दूध पाजायचं असतं, स्त्रियांना माहित आहे बघा, लहान बाळाला जर दूध पाजायचं असेल तर ते गरम आहे का थंड आहे ते चेक करतात स्त्रिया, बरोबर आहे. आणि ते कसं करतात, त्या हातावरती करत नाही, इथं टाकायचं नाही, इथं टाक. बघा, जलनेतीची क्रिया असेल किंवा आता सांगितलेली एनिमाची क्रिया असेल किंवा वमन घेताना जे पाणी आपण पिणार आहोत ती क्रिया असेल, ज्या ठिकाणी जे वापरलं जाणारं पाणी आहे ते आपण काय म्हणतो, थंडही असू नये आणि गरमही असू नये. म्हणजे नेमकं कसं असायला पाहिजे बघा. तर बघा, इथं पाणी टाकलं की आपल्याला समजतं, म्हणजे इथं पोळणार नाही, सहन होईल अशा प्रकारचं ते पाणी असायला पाहिजे. मग इथं टाकल्यास भागणार नाही का? मग इथं पण आपण टेस्ट करू शकतो. परंतु ही जी त्वचा आहे ती कशी आहे, जाड आहे, आलं का लक्षात? आणि ही जी त्वचा कशी आहे, पातळ आहे. आणि हिला थोडस जास्त गरम झालं तरी काय हरकत नाही, ही त्वचा काय करू शकते, सहन करू शकते. पण ही त्वचा, हिला जर चटका बसला तर लगेच हिच्यावरती पुरळ येतं, फोड येतं, किंवा ही तितकी संवेदनशील, म्हणजे ही जास्त संवेदनशील आहे, ही तितकी नाही. म्हणजे काय, याच भागावरती का चेक करावं, तर आपला नाकामधील जो भाग आहे, आंतरिक भाग आहे, ती जी त्वचा आहे ही अशी आहे का निब्बर, का अशी आहे या भागासारखी आहे, परंतु या भागापेक्षा सुद्धा कोमल आहे, या भागापेक्षा सुद्धा कोमल आहे, या भागापेक्षा सुद्धा अतिशय सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळं आता बरेच वेळेस आपण गरम पाणी वापरावं, गरम पाणी वापरा असं ऐकलेलं असतं, परंतु किती गरम, तर या भागाला सहन होईल इतकं गरम, आणि मधला भाग अतिशय सेन्सिटिव्ह असतो, त्याच्यामुळं मध्ये त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. वमन घेतलं जाणारं पाणी जे आहे ते पाणी सुद्धा तशाच प्रकारचं असावं. आणि बस्ती करताना, आता एनिमा करताना जी क्रिया आपण सांगितली त्याच्यामध्ये वापरलं जाणारं पाणी सुद्धा कसं असावं, तर अशा प्रकारे चेक केलेलं असावं. गरम असलेलं तिथं अजिबात चालणार नाही. ठीक आहे, पुढे काय बघतो आपण आता, वमन. वमन हा भाग बघायचा आहे थोडासा त्याच्यामध्ये. आणि वमनामध्ये बघा कशी क्रिया आहे, तुम्ही योग शास्त्रामध्ये सुद्धा वमन पाहिलेलं आहे, आणि ही क्रिया वमनाची आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा आहे. पण बरेच वेळेस वमन क्रिया, जलनेती क्रिया ह्या सर्व आपण पाहिलेल्या आहेत. तर वमनासाठी सुद्धा आवश्यक काही साहित्य आहे. ते काय आहे साहित्य, एखादं हे असेल भांड, म्हणजे तांब्या वगैरे पाणी पिण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी, आणि त्या पाण्यामध्ये सैंधव मीठ टाकलेलं असेल. आणि ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे अशा लोकांनी मात्र सैंधव मीठ किंवा मीठ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकायचं नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे, तिसरी गोष्ट, पाणी आवश्यक आहे. या 2-3 गोष्टी तिथं आवश्यक आपल्याला आहेत. तुम्ही ज्यावेळेस परीक्षेमध्ये लिहिता त्यावेळेस सुद्धा असं लिहायचं, सुरुवातीला साहित्य काय लागणार आहे, त्याच्यानंतर त्याची कृती कशी आहे, आणि त्याच्यानंतर त्याची लाभगिरी आपण काय बाळगली पाहिजे. ठीक आहे, बघा मनामध्ये मग पाणी प्यायचंय, कसं प्यायचंय, तर उकडू आसनामध्ये बसून प्यायचंय.
आवाज येत नाही सर. सर बाहेर पडली मीटिंगच्या. तुम्ही अर्चनाताई तुम्ही होस्ट आहेत. रेकॉर्डिंग पॉज करा तुम्ही. अर्चनाताई तुम्ही होस्ट झालात. हो सर, केली रेकॉर्डिंग बंद. बंद केला. हा मग आता चालू करा आणि त्यांना होस्ट